बेंगळुरू महाअधिवेशन व दिल्ली ठिय्या आंदोलनासाठी चंद्रपुरात ओबीसी महासंघाची नियोजन बैठक। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज चंद्रपुरात सचिन राजूरकर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पार पडली। बैठकीत 7 ऑगस्टला बेंगळुरू येथे होणाऱ्या 11व्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला। अधिवेशनात ओबीसी जात न्याय जनगणना, स्वतंत्र ओबीसी कॉलम, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय आणि क्रिमिलेअरची मर्यादा वाढवणे या प्रमुख मागण्यांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती राजूरकर यांनी दिली। तसेच केंद्र सरकारने ओबीसी जनगणनेबाबत राजपत्र काढले नाही तर हिवाळी अधिवेशनादरम्यान दिल्लीतील रामलीला मैदानावर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी दिली। महासंघाचं 11वं अधिवेशन ज्ञानज्योती सभागृह येथे होणार आहे। या अधिवेशनामध्ये कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार उद्घाटक म्हणून राहणार आहे आणि अनेक राज्यातील मंत्री, खासदार, आमदार या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार असून देशामधून संपूर्ण ओबीसी समाज या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहे। प्रामुख्याने या अधिवेशनामध्ये ओबीसी समाजाची जात-निहाय जनगणना केली पाहिजे आणि ओबीसीचा कालम असला ही मागणी या अधिवेशनाचं मुख्य आकर्षक असणार आहे। आणि बाकीच्या ज्या मागण्या आहेत, केंद्र सरकारने स्वतंत्र मंत्रालय करावं, क्रिमिलेअरची मर्यादा वाढवावी आणि बाकी काही योजना आहेत ओबीसीच्या, त्या योजनावर मंथन केल्या जाणार आहे। आणि जर केंद्र सरकारने जात-निहाय जनगणना नाही केली तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये रामलीला मैदानावर ओबीसी समाजाचं मोठं ठिय्या आंदोलन असणार आहे। आताच आम्ही चंद्रपूरमध्ये मोठं आंदोलन केलं, तेव्हा सरकारला सुद्धा सांगितलं, केंद्र सरकारला सांगितलं तुम्ही लवकरच राजपत्र काढा, पण सरकारने अजूनही सुद्धा कोणतीही हालचाल केली नाही आहे। म्हणून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही दिल्लीमध्ये मोठं आंदोलन उभं करणार आहोत।